यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं संपूर्ण राज्य हळहळलं। दहेली गावाजवळ कुपटी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्यानं एका महिलेसह तिच्या 2 चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला। मध्यरात्री आपल्या गावी परतत असताना पूल ओलांडताना कारला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आणि काही क्षणातच ती वाहून गेली। पती अविनाश खंडारे यांनी पत्नी आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र पुराच्या प्रचंड प्रवाहापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले। त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंब वाहून गेल्यानं या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती। कोणी आलं नाही 4 तासापर्यंत मला वाचवायला कोणी। माझा परिवार जिथं डुबला तिथं मी स्वतः पाहून राहिलो होतो की माझं एखादं तरी लेकरू बाहेर येईल तिथून, पण काहीच नाही। सर्व खतम झालं, माझं सर्व खतम झालं। माझी तेजू, माझी प्रांजू, माझी माधवी, माझ्या काळजाचे तुकडे माझ्या डोळ्यासमोर तरपडून मेले।